लोकन्यूज मराठी, आवाज लोकशाहीचा। सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विटा शाखेमार्फत मयत कर्जदार स्वर्गीय अनिता विजय सकट यांच्या कुटुंबाला तब्बल 11 लाख रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला आहे। हा धनादेश बँकेचे संचालक माननीय अमोल दादा बाबर यांच्या विशेष प्रयत्नातून देण्यात आला असून कर्ज विमा पॉलिसीद्वारे स्वर्गीय सकट यांचे कर्ज पूर्णपणे नील करण्यात आले आहे। या उपक्रमामुळे कुटुंबाला मोठा आर्थिक दिलासा मिळाला असून सहकारी बँकिंग व्यवस्थेतील समाजहिताचे हे उत्तम उदाहरण ठरत आहे। या प्रसंगी बोलताना माननीय अमोल दादा बाबर म्हणाले, सहकारी बँकिंग म्हणजे फक्त कर्जपुरते मर्यादित नाही, तर संकटाच्या काळात सदस्यांच्या कुटुंबाला आधार देणे हेही आमचे कर्तव्य आहे। कार्यक्रमास तालुका विभागीय अधिकारी श्री ए मोल्ला, SRO श्री S.V. शिंदे, शाखाधिकारी श्री Y.G. शिकलदार तसेच पप्पू दाजी कदम उपस्थित होते। स्वर्गीय अनिता सकट यांच्या कुटुंबियांनी अमोलदादांच्या प्रयत्नांबद्दल मनापासून कृतज्ञता व्यक्त केली आहे। संकटाच्या काळात दिलेला हा हातभार समाजात माणुसकीचे जिवंत उदाहरण ठरत आहे। लोक न्यूज मराठीसाठी समीर मुल्ला, विटा।